अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। आज हम 8वी कक्षा की 8व्या वर्गाची 12वी संतवाणी हिचे वाचन घेऊ। याला संत एकनाथ यांनी लिहिले आहे आणि आपण याचा अर्थ समजून घेऊ, शब्दार्थ घेऊ। संत एकनाथ 1533 ते 1599 भागवत संप्रदायातील थोर संत कवी, 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक। एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची विविध स्वरूपाची खूप लेखन संपदा आहे। बहुश्रोता सामान्यांचा उद्धाराची तळमळ आलंकरिता पौराणिक कथा संदर्भ सुबोध हे संत एकनाथ महाराजांच्या काव्यांचे प्रमुख विशेष होते। प्रस्तुत अभंगात माता आणि बाळ यांच्या उदाहरणातून गुरुचे शिष्याबद्दलचे वात्सल्य पटवून दिलेले आहे। संत एकनाथ ये भागवत संप्रदाय के एक संत कवि हैं। 16वें शतक में ये महाराष्ट्र की जो संस्कृति थी, इस पर इनका गहरा असर है। एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण ये उन्होंने ग्रंथ लिखे हैं। इसके अलावा अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे ऐसे बहुत सारे लेखन संपदा है। बहुश्रोता सामान्याच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथा संदर्भ, सुबोधता हे संत एकनाथ महाराजांच्या काव्याचे प्रमुख विशेष होते। प्रस्तुत अभंगात माता आणि बाळ यांच्या उदाहरणातून गुरु शिष्याबद्दलची वात्सल्य पटवून दिले आहे। यानी इस अभंग में जो माँ और बच्चे के दरमियान जो ममता का रिश्ता होता है, वैसा ही गुरु शिष्य यानी कि उस्ताद और शागिर्द के बीच का जो रिश्ता है उसे भी समझाने की कोशिश की गई है। बाळाचे छंद जान माता पुरविती आपण, बोबडे बोलता ते बोल माते आनंद सखोल, मागे जेते दे आपण आळ पुरवी त्यासी देऊन, एका जनार्दनी ममताव ते नोहे लैकिक का पुरते। बाळांचे छंद जान, बाळ यानी बच्चा, बाळांचे छंद यानी कि उसकी आवड, छंद म्हणजे आवड, जान यानी जाणून घेऊ, पाहून घेऊ। माता पुरविते आपण, माता आई, पुरविने पूरे करणे, पूर्ण करणे यानी पूरा करना, आपण म्हणजे स्वतःहून खुद से। बोबडे बोलता ते बोल, बोबडे लहान मुलांचे उच्चार जे बोबडताना बोलतात म्हणून त्यासाठी बोबडे बोलतो ते बोल हे ऐसा उन्होंने विचार किया है। बोल म्हणजे शब्द। माते आनंद सखोल, माते आईला माताला, माँ को। सखोल इथे अर्थ अतिशय खूप, मनापासून। मागे जेते दे आपण, मागे जेते दे आपण, जे मांगेल म्हणजे जो भी मांगते हैं वो माँ क्या करती है, बच्चों को दे देती है। आळ पुरवी त्यास देऊन हट्ट, आळ पुरवी त्यासी देऊन, आड़ म्हणजे हट्ट यानी वो उसकी जो भी हट्ट होती है, उसकी जो भी आड़ होती है उसे पूरा करती है माँ। एका जनार्दनी ममत्तव ते नोहे लैकिका पुरते, ममत्तव ममता, माया, जिव्हाळा, प्रेम करणारी माता, नोहे नहीं कहना, लौकिका पुरते दाखविण्यापुरते, दृश्य जगापुरते, ऐहिक यानी माँ को दिखाने पुरता ही होता है। अब संतवाणी क्या होती है? संतवाणी संताचे अभंग, संताचे सुवचने होते हैं। एका जनार्दनी, जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज या अर्थात से मुद्रा है, यानी एकनाथ महाराज जो है ये जनार्दन स्वामी के शिष्य है। पहले देखते हैं संतवाणी की अभंग की मध्यवर्ती कल्पना क्या है, उसके बाद इसका हम भावार्थ देखेंगे। गुरु आणि शिष्य यांच्यामधील प्रेम आणि वात्सल्य, ममता, ये इसमें बयान किया गया है। इसकी मध्यवर्ती कल्पना देख ली हमने, अब देखेंगे इसका अभंग का भावार्थ क्या है। बाळाचे छंद जान माता पुरविती आपण, यानी आईची आपल्यावर, बाळावर खूप माया असते, ती त्याच्याशी इतकी एकरूप झालेली असते की बाळाची इच्छा
आवड त्याने ना सांगताच तिला कळते. आई स्वतःहून बाळाची इच्छा पूर्ण करते. यानी माँ खुद से ही जो बच्चे की कैफियत है उसे समझ लेती है और उसकी तमाम इच्छाओं को पूरा कर देती है. बोबडे बोलतात ते बोल, माते आनंद सखोल. बाळाचे बोबडे शब्द ऐकून आईला मनापासून अतोनात आनंद होतो. यानी माँ को बहुत ज़्यादा खुशी होती है. मागे जे ते दे आपण, आळ पुरवी त्यास देऊन. बाळ जी जी गोष्ट मागेल ती ती आई त्याला देते. बाळाचे सर्व हट्ट ती आपणाहून पूर्ण करते. यानी माता जो क्या करती है, बच्चे की जो भी हट्ट होती है उसे पूरा करती है. एका जनार्दनी मम्मत तवते, नोहे लैकिका पुरते. संत एकनाथ महाराज म्हणतात की गुरु जनार्दन स्वामी ही माझी माता आहे. आईच्या ममतेसारखी माझ्या गुरूंची माया माझ्यावर आहे. त्यांचे वात्सल्य दाखविण्यापुरते लैकिक नहीं, त्यांचे प्रेम अलैकिक है. यानी यहाँ पर जनार्दन स्वामी को जो उनके गुरु है संत एकनाथ महाराज कहते हैं कि वो माँ के जैसा प्रेम देते हैं और वो मेरे गुरु है और उनकी ममता में कोई खोट नहीं, वो हमें हमेशा प्यार करते हैं. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.